2026 आजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स. प्रश्न 1. मराठी भाषेसाठीचा 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: राजू बाविस्कर. प्रश्न 2. राजू बाविस्कर यांना त्यांच्या कोणत्या आत्मचरित्रासाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर: काळ्या निळ्या रेषा. प्रश्न 3. हिंदी भाषेसाठीचा 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रसिद्ध लेखिका ममता कालिया यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे? उत्तर: जीते जी इलाहाबाद. प्रश्न 4. 2026चा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: स्मिल्जन रॅडिक क्लार्क. प्रश्न 5. मार्च 2026 मध्ये मुंबईत पार पडलेल्या स्पोर्ट्सस्टार एसिस अवॉर्ड्समध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रोत्साहन राज्य हा पुरस्कार मिळाला? उत्तर: बिहार. प्रश्न 6. मार्च 2026 मध्ये कोणते राज्य स्वतःची विजेची गरज पूर्ण करून अतिरिक्त वीज निर्माण करणारे वीज अधिशेष राज्य बनले आहे? उत्तर: महाराष्ट्र. प्रश्न 7. बीसीसीआय नमन पुरस्कार सोहळ्यात पॉली उमरीगर पुरस्कार 2026 पॉली उमरीगर अवॉर्डने कोणाला गौरवण्यात आले? उत्तर: शुभमन गिल. प्रश्न 8. मिझोराम सरकारने 1 सप्टेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेला कोणते नाव दिले आहे? उत्तर: ऑपरेशन जेरिको. प्रश्न 9. बीसीसीआयने T20 विश्वचषक 2026 मधील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाला किती रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे? उत्तर: 131 कोटी. प्रश्न 10. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? उत्तर: V.O. चिदंबरनार बंदर. प्रश्न 11. जागतिक ग्राहक हक्क दिवस वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे कधी साजरा केला जातो? उत्तर: 15 मार्च. प्रश्न 12. कोणत्या राज्य सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले आहे ज्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे? उत्तर: महाराष्ट्र. प्रश्न 13. अमृत मित्र महोत्सव 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर: नवी दिल्ली. प्रश्न 14. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी सागर कवच हा मॉक ड्रिल सराव कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर: माहे आणि केरळ तट. प्रश्न 15. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने स्मॉग इटिंग पृष्ठभागांच्या चाचणीसाठी कोणत्या IIT सोबत करार केला आहे? उत्तर: IIT मद्रास. प्रश्न 16. नुकताच भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? उत्तर: चंदीगड. प्रश्न 17. पंचडोल मेलन यात्रा नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर: ओडिशा. प्रश्न 18. प्रतिष्ठित MP बिर्ला स्मारक पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर: यशवंत गुप्ता. प्रश्न 19. जुलै 2026 मध्ये होणाऱ्या अल्टिमेट टेबल टेनिसच्या 7व्या सीझनचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? उत्तर: गोवा. 20. NHAIने कोणाच्या सहकार्याने पहिला नॅशनल हायवे ग्रीन कव्हर इंडेक्स लॉन्च केला आहे? इस्रो. स्पष्टीकरण. राष्ट्रीय महामार्गांवरील वृक्षारोपण आणि हरित क्षेत्राचा मागोवा घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इस्रोच्या मदतीने हा निर्देशांक तयार केला आहे. इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे असून त्याचे 11वे अध्यक्ष V. नारायणन आहे. 22. हिंदी भाषेसाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? ममता कालिया. 23. भारताच्या समृद्ध प्रागैतिहासिक वारशाच्या शोधादरम्यान नुकतीच 2 प्राचीन शैलचित्रे कोठे सापडली? तेलंगणा. 24. बुटीस बर्गा भीम नावाचा एक नवीन भरती ओहोटीचा मासा कोठे सापडला? पश्चिम बंगाल. 25. सी ड्रॅगन 2026 या सरावाचे नेतृत्व कोणता देश करत आहे ज्यामध्ये भारतीय नौदल सहभागी आहे? अमेरिका. 26. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? अरुण मम्मेन. 27. नुकतीच कोणत्या राज्यात गोशाळा योजना सुरू करण्यात आली? छत्तीसगड. 28. कोणत्या संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? पाकिस्तान. 29.
नुकतीच भारताचे 94वे आणि उत्तर भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण बनले? मयंक चक्रवर्ती. 30. हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने कोणत्या राज्याला अंदाजे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे? उत्तर प्रदेश. 31. बिमस्टेक सदस्य देशांमधील तरुण नवोन्मेषक आणि व्यावसायिकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी बिमस्टेक यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्राम कोठे आयोजित करण्यात आला होता? महाराष्ट्र. 32. युनिक्लोने भारतासाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? जसप्रीत बुमराह. 19 मार्च